हॅलो. नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अमोल कस्तुरे. आज मी तुमच्यासमोर एक Google डॉक्युमेंटची एक ट्रिक दाखवणार आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या Google जीमेलमध्ये लॉग इन करा. त्याच्यानंतर राईट साईडला हे जे आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करा. याच्यामधून तुम्ही ड्राईव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करा. हा ड्राईव्ह ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्यासमोर तुमचा Google ड्राईव्ह ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही राईट क्लिक करून एक नवीन Google शीट ओपन करा. Google शीट ओपन केल्यानंतर एक Google शीट ज्याला तुम्ही एक्सेल सिटी म्हणू शकता ती आपल्यासमोर ओपन होईल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक फनी ट्रिक, इंटरेस्टिंग ट्रिक जी Googleने प्रोव्हाइड केलेली आहे ती दाखवत आहे. ती ट्रिक अशी आहे की आपण कुठलाही इंग्लिशमध्ये शब्द टाईप करा, त्याला Google त्याच्या मराठीमध्ये तो कन्वर्ट करेल. त्यासाठी मी सर्वप्रथम इथे एक 2 कॉलम तयार करतो. त्या कॉलमचं नाव देतो आहे इंग्लिश वर्ड कॉलम आणि तसेच मी दुसऱ्या कॉलमचं नाव देतो आहे मराठी वर्ड कॉलम. तर असे मी 2 कॉलम सेट केलेले आहेत. मी या 2 कॉलमचे फॉन्ट बोल्ड आणि त्याचा बॅकग्राऊंड कलरही सेट करून घेतो. आता सर्वप्रथम इंग्लिश कॉलममध्ये आपण कुठलाही शब्द टाईप करा. जसं की मी टाईप केला वेलकम. आता हा शब्द आपण जसेचा तसा मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया. ते ट्रान्सलेट करण्यासाठी आपण एक Google शीटनी आपल्याला एक फॅसिलिटी दिलेली आहे. त्या फॉर्म्युलाचा आपण इथे वापर करू. तो फॉर्म्युला असा आहे, या सेलवरती क्लिक करा, इथे इक्वल टू टाईप करा आणि टाईप करा Google ट्रान्सलेट. तुम्ही Google ट्रान्सलेट जेव्हा टाईप कराल तेव्हा इथे येईल Google ट्रान्सलेट ऑप्शन. तो ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट ओपन, त्याच्यामध्ये जो शब्द तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचा आहे ती सेल तुम्ही सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मला ही सेल करायची आहे, तर ही सेल मी सिलेक्ट केली. कॉमा देऊन आता हा ओरिजिनल जो वर्ड आहे हा इंग्लिशमध्ये आहे, म्हणून त्याला मी डबल कोटमध्ये EN असा टाईप करतो. हा एक फॉर्म्युलाची पद्धत आहे. कॉमा देऊन आता या वर्डला मला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर डबल कोटमध्ये मी त्याचा कोट टाकतो ॲज MR आणि कोट कंप्लीट करून मी ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि मी एंटर बटन प्रेस करतो. ज्यावेळेस मी एंटर बटन प्रेस करतो आहे तुम्ही इथे पाहाल की तो जो इंग्लिश वर्ड आहे तो तुमचा मराठीमध्ये कन्वर्ट झालेला मला दिसेल. तर ही एक Googleची ट्रिक आहे. जर तुम्हाला दुसऱ्याही वर्डसाठी चेक करायचं असेल तर फक्त मी इथे जे फॉर्म्युला टाईप केला आहे तो मी खाली फक्त त्याला ड्रॅग करतो आणि जर मी इथे वेगवेगळे शब्द टाईप केले तर त्याचं कन्वर्जन तुम्ही तिकडे नक्की पाहू शकाल. फॉर एक्झाम्पल मी टाईप करतो आहे हाऊ आर यू इन इंग्लिश. तुम्ही त्याचं कन्वर्जन जरूर बघा. हे बघा. तसेच तुम्हाला जो काही वर्ड आहे कन्वर्ट करायचा आहे तो तुम्ही इथे टाईप करू शकता. जसं की मी इथं टाईप करतो आहे गुड मॉर्निंग. हे पहा, हा पूर्ण आयचा वर्ड असा मराठीमध्ये ट्रान्सलेट. तर ही एक आपल्याला Googleची ट्रिक मी आपल्यासमोर सादर केली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही जरूर ट्राय करा. थँक्यू व्हेरी मच.